गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी सटाण्यात शिवसेनेचे जोरदार आंदोलन. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. आम्ही पोचवतो तुमच्यापर्यंत सत्य सर्वात आधी आणि सर्वात अचूक. बागलाण तालुक्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी सटाण्यात शिवसेना उबाठाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे संपर्क नेते जयंतभाऊ दिंडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. तालुक्यातील 50हून अधिक गावांमध्ये कांदा, गहू, द्राक्ष, टोमॅटो आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी शिवसेनेच्या वतीने प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. सरसकट पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, कांद्याला 2500 ते 3000 रुपये दर द्यावा, विक्री केलेल्या कांद्यावर प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान द्यावे, कागदपत्र सादरीकरणासाठी मुदतवाढ द्यावी, तसेच कोणताही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. तहसीलदारांनी हे निवेदन स्वीकारून शेतकऱ्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. सटाण्यातून देवेंद्र पवार यांच्यासह 24x7 न्यूज रिपोर्ट. जर तुम्हाला हवी असेल खरी आणि विश्वासार्ह बातमी तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.